या लेशन मध्ये आपण फाईल क्लासिफिकेशन आणि ग्रेड विषयी माहिती बघणार आहोत. तर ज्या मुद्द्यावर माहिती बघणार आहोत ते आहेत इंट्रोडक्शन ऑफ फाईल, क्लासिफिकेशन ऑफ फाईल, ग्रेड ऑफ फाईल, टाइप्स ऑफ ग्रेड, रफ फाईल, मास्टर्ड फाईल, सेकंड कट फाईल, स्मूथ फाईल आणि डेड स्मूथ फाईल या सर्व मुद्द्यावर आपण माहिती बघणार आहोत. तर तत्पूर्वी आपण बघूया इंट्रोडक्शन. फाईलचा उपयोग वर्कशॉपमध्ये सरप्लस मटेरियल हटविण्यासाठी केला जातो. तसेच चिपिंग केल्यानंतर, स्वाईंग केल्यानंतर योग्य साईजमध्ये व आकारामध्ये तसेच उच्च प्रकारच्या फिनिशिंगमध्ये जॉबला आणण्यासाठी फाईलचा उपयोग केला जातो. फाईल एक हँड टूल असून याच्या सहाय्याने कमीत कमी मटेरियल काढले जाते. क्लासिफिकेशन ऑफ फाईल. क्लासिफिकेशन ऑफ फाईल मध्ये कोणकोणत्या प्रकारे क्लासिफिकेशन केले जाते याविषयी माहिती बघणार आहोत. तर पहिला जो मुद्दा आहे तो आहे लेंथ ऑफ फाईल, ग्रेड ऑफ फाईल, कट ऑफ फाईल आणि सेक्शन ऑर शेप ऑफ द फाईल या चार प्रकारे फाईलचे क्लासिफिकेशन केले जाते. या अगोदर आपण लेंथ ऑफ फाईल विषयी माहिती बघू. फाईलची लांबाई हे पॉइंट पासून हिल पर्यंत, या पॉइंट पासून हिल पर्यंत मोजली जाते. फाईल ह्या 100 ते 450 mm लांबीपर्यंत उपलब्ध असतात आणि त्या 50-50 मिलीमीटरच्या फरकाने उपलब्ध असतात. वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या लांबीच्या फाईलचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर आहे ग्रेड ऑफ फाईल. फाईलचा ग्रेड हा फाईलच्या सरफेसवरील एका स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये किंवा एका स्क्वेअर इंचामध्ये किती जाते असतात यावरून फाईलचा ग्रेड ठरविला जातो. फाईलचा ग्रेड हा रफ, मास्टर्ड, सेकंड कट, स्मूथ आणि डेड स्मूथ या 5 ग्रेडमध्ये उपलब्ध असतात. त्याच्यानंतर आहे कट ऑफ फाईल. फाईलच्या सरफेसवर दात्यांच्या रांगा कशा असतात यावरून फाईलचा कट ठरविला जातो. फाईल हा सिंगल कट, डबल कट, ट्रान्स कट आणि कर्व कट या 4 कटमध्ये फाईल उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या कामासाठी या कटचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर आहे सेक्शन ऑर शेप ऑफ द फाईल. यामध्ये वेगवेगळ्या आकाराच्या फाईल उपलब्ध असतात. जसे फ्लॅट, हाफ राऊंड, स्क्वेअर, राऊंड, नाईफ एज तसे फाईल उपलब्ध असतात. कामाच्या स्वरूपानुसार फाईलची निवड करून योग्य त्या आकारामध्ये जॉब आणण्यासाठी या फाईलचा उपयोग केला जातो. जसे आपल्याला मार्केटमधून एखादी फाईल घ्यायची असेल तर आपल्याला या चारही गोष्टीचा समावेश करावा लागतो. जसा उदाहरणार्थ दिला इथे हँड फाईल, सेकंड कट, डबल कट आणि 250 mm जे आपण फाईलचे वर्गीकरण केले जाते त्या चारही गोष्टी इथं समाविष्ट झालेला आहे. जसे हँड फाईल आहे तर हे सेक्शन ऑर शेप ऑफ द फाईलचा प्रकार आहे. सेकंड कट हा ग्रेडचा प्रकार आहे. डबल कट हा कटचा प्रकार आहे आणि 250 मिलीमीटर ही लांबी आहे. तर अशा प्रकारे फाईलचे क्लासिफिकेशन केले जातात. आणि आपल्याला जेव्हा फाईल मार्केटमधून घ्यायची असते किंवा आपल्याला जेव्हा प्रॅक्टिकल लिहायचे असते तेव्हा या चारही गोष्टीचा समावेश करणे आवश्यक असते. अजून एक एक्झाम्पल घेऊ. हाफ राऊंड फाईल, डबल कट, स्मूथ आणि 200 mm. याच्यामध्ये हा जो आहे पहिला हाफ राऊंड फाईल हा सेक्शन शेप ऑफ द फाईल आहे. डबल कट ही कटचा प्रकार आहे. डबल कट कटचा प्रकार आहे. स्मूथ हा ग्रेडचा प्रकार आहे आणि 200 मिलीमीटर ही फाईलची लांबी आहे. त्याच्यानंतर तिसरा उदाहरण आहे फ्लॅट फाईल, सेकंड कट, कर्वट कट, 250 mm. तर जी कर्वट कट फाईल असते ही फक्त आणि फक्त फ्लॅट आकारामध्ये उपलब्ध असते. त्यामुळे फ्लॅट फाईल आपण इथं लिहिलं आहे. त्याच्यानंतर सेकंड कट ग्रेडचा प्रकार, कर्वट कट कटचा प्रकार आहे आणि 250 हे लांबी आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे क्लासिफिकेशनच्या चारही गोष्टींचा समावेश करावा लागतो. तर यानंतर आपण बघणार आहोत ग्रेड विषयी. तर फाईलच्या एका स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये किंवा एका स्क्वेअर इंचामध्ये किती दाते असतात यावर फाईलचा ग्रेड ठरविला जातो. फाईल ह्या वेगवेगळ्या ग्रेडमध्ये उपलब्ध असते. जसे रफ फाईल, मास्टर्ड, सेकंड कट, स्मूथ आणि डेड स्मूथ तसे वेगवेगळ्या तुम्ही बघू शकता. इथे दात्यांची संख्या रफ फाईल असेल तर अशा ठिकाणी दात्यांची संख्या कमी असते आणि डेड स्मूथ त्या ठिकाणी दात्यांची संख्या ही जास्त असते. तर टाइप्स ऑफ ग्रेड याच्यामध्ये रफ फाईल, मास्टर्ड फाईल, सेकंड कट फाईल, स्मूथ फाईल आणि डेड स्मूथ फाईल याद्वारे ग्रेड ठरविला जातो. सर्वात अगोदर आपण बघणार आहोत रफ फाईल. तर एका स्क्वेअर
एका स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये किती दाते असतात यावरून त्याचा ग्रेड ठरवला जातो. रफ फाईल मध्ये 4.5 ते 10 टीथ एका स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये असतात. या फाईलचा उपयोग जसे कास्टिंग केलेला भाग आहे किंवा स्वाईंग वगैरे केलेला भाग असतो, चिपिंग केलेला भाग असतो, या ठिकाणच्या मटेरियल हटविण्यासाठी रफ फाईलचा उपयोग केला जातो. वेल्डिंग केल्यानंतर त्याला फिनिश करण्यासाठी पण रफ फाईलचा उपयोग केला जातो. या फाईलने सर्वात जास्त मटेरियल निघले जाते. त्यानंतर आहे बास्टर्ड फाईल. थोडी चांगल्या प्रकारची फिनिशिंग करायची असेल तर अशा ठिकाणी बास्टर्ड फाईलचा उपयोग केला जातो. ही फाईल 100 ते 450 mm लांबीमध्ये पण उपलब्ध आहे. या फाईलमध्ये एकूण स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये 6 ते 18 दाते असतात. या फाईलचा उपयोग वर्कशॉपमध्ये लवकरात लवकर मटेरियल हटविण्यासाठी व थोडे फिनिशिंग आणण्यासाठी या फाईलचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे सेकंड कट फाईल. ही फाईल 100 ते 450 mm लांबीपर्यंत उपलब्ध असून या फाईलच्या सरफेसवर एका स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये 11 ते 21 दाते असतात. या फाईलचा उपयोग थोडी चांगल्या प्रकारची फिनिशिंग प्राप्त करण्यासाठी व लवकरात लवकर मटेरियल काढण्यासाठी उपयोगात आणले जाते. त्यानंतर आहे स्मूथ फाईल. तर या फाईलची लंबाई ही 100 ते 450 असून एका स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये जाते हे 15 ते 30 असतात. या फाईलचा उपयोग ज्याला योग्य चांगल्या प्रकारची फिनिशिंग प्राप्त करायची असेल त्या ठिकाणी या फाईलचा उपयोग केला जातो. या फाईलमध्ये टीचची संख्या जास्त असल्यामुळे मटेरियल कमी निघतो. त्यामुळे या फाईलला स्मूथ सरफेस बनवायचा असेल आणि प्लेन बिलकुल ॲक्युरेसी मध्ये बनवायचा असेल तर या फाईलचा उपयोग केला जातो. त्यानंतर आहे डेड स्मूथ फाईल. ही फाईल 100 ते 300 मिलीमीटर लांबीपर्यंतच उपलब्ध आहे. या फाईलमध्ये 28 ते 35 दाते प्रति स्क्वेअर सेंटीमीटर असतात. या फाईलचा उपयोग हाय लेवलची जेव्हा फिनिशिंग करायची असते त्यावेळेस या फाईलचा उपयोग केला जातो.